या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रातलं अग्रगण्य नाव म्हणजे दत्ता पाटील सरांचे पायोनियर क्लासेस यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली आणि दूरदृष्टीनं लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आता सोलापुरात पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। ऍडमिशन्स ओपन, नो डोनेशन, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG मुलामुलींची उत्कृष्ट प्रगती साधण्यासाठी पालकांच्या आग्रहामुळे निर्माण झालेली पायोनियर किड्स न्यू पाठशापेठ, दत्तनगर, सोलापूर। हिंदू धर्मरक्षक म्हणून ओळख असलेले शिवराज गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं नामकरण भगवी चाळ या प्रेरणादायी नावानं करण्यात आलं। एम्प्लॉयमेंट चौक परिसरात झालेल्या या उद्घाटन सोहळ्याला अनेक मान्यवर आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली। भगवी चाळ ही एक केवळ चाळ नव्हे तर ती एक विचारधारा आहे। धर्मासाठी, राष्ट्रासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या विचारांची ओळख। या चाळीतून आता गोरगरिबांच्या अडचणी, समाजातील समस्या आणि धार्मिक प्रश्न सोडवण्यासाठी कार्य केलं जाणार आहे। या उद्घाटन प्रसंगी बोलताना शिवराज गायकवाड म्हणाले की हे कार्यालय म्हणजे जनतेच्या सेवेसाठी उभा राहणारा किल्ला आहे। भगव्या विचारांचा जागर इथून होणार आहे। भारतीय जैन संघटना जिल्हा महिला विभागातर्फे पार्श्वपुरम, कुर्डुवाडी रोड, बार्शी इथं 2 दिवस स्मार्ट गर्ल टू बी हॅपी टू बी स्ट्रॉंग या कार्यशाळेचं यशस्वीपणे आयोजन करण्यात आलं। या कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यासाठी नाशिकहून राजेंद्र भुतडा आले होते। या प्रसंगी राजेंद्र भुतडा आणि राज्य सचिवा संतोष बंब यांनी मार्गदर्शन केलं। हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष केतन शहा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्षा प्रवीणा सोलंकी, निर्मला मेहता, वैशाली शहा, कोमल पुन्निया, कोमल बाफना, वैशाली कटारिया, तेजस बंबोली, संजय धोका, अरविंद मेहता आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गोविंद बाफना तर आभार प्रवीणा सोलंकी यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तेजस बंबोली आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं परिश्रम घेतले। विविध प्रकारच्या दाखल्यांवर प्रांताधिकाऱ्यांच्या डिजिटल सहीसाठी सिक्युझन कंपनीची डिव्हाइस प्रणाली वापरली जात होती। ती कंपनी बदलण्याची प्रक्रिया शासन स्तरावरून सुरू आहे। ही प्रणाली अर्धवट स्थितीत शासनानं 18 जून पासून बंद केली। त्यामुळे प्रांताधिकाऱ्यांची अंतिम डिजिटल सही झाल्यानंतर शहरातील 2500 विद्यार्थ्यांना दाखले मिळालेले नाहीत। यामुळे शैक्षणिक प्रवेशात गैरसोय होत असल्यानं विद्यार्थी आणि पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। सध्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे। त्यासाठी जातीचा, उत्पन्न, डोमिशियल, नॉन क्रिमिलियर, अधिवास अशा विविध प्रकारच्या दाखल्यांना विद्यार्थ्यांची मोठी मागणी आहे। योजनेमुळे शेतकऱ्यांचं वीज बिल शून्यावर येणार आहे। तसंच लोड शेडिंगची चिंता शेतकऱ्यांना राहणार नाही। सिंचनासाठी शेतकऱ्यांना रात्रीची लाईट असताना रात्री पाणी द्यावं लागतं। या कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे। तसंच शेतकऱ्यांना विजेची तार तुटून किंवा खांब पडून विद्युत अपघाताचा धोका देखील होण्याची भीती राहणार नाही। या योजनेसाठी शेतकऱ्यांना सबसिडी देखील राज्य शासन देतं। जमिनीच्या क्षेत्रफळानुसार 3, 5 आणि 7.5 अश्वशक्ती क्षमतेचे पंप मिळतात। योजनेसाठी 54,498 शेतकऱ्यांनी अर्ज केले। आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात। या सोहळ्याला सुरुवात झाली असून मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे। मंदिर परिसर आणि दर्शन रांग गजबजली आहे। आषाढी सोहळ्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्यासह असंख्य पालख्या आणि दिंड्या श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहेत। या यात्रेच्या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, श्री संत तुकाराम भवन, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप या ठिकाणी रंगीबेरंगी आणि आकर्षक तसंच अत्याधुनिक पद्धतीची विद्युत रोषणाई करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रातलं अग्रगण्य नाव म्हणजे दत्ता पाटील सरांचे पायोनियर क्लासेस यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली आणि दूरदृष्टीनं लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आता सोलापुरात
पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल ॲडमिशन्स ओपन, नो डोनेशन. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG मुलामुलींची उत्कृष्ट प्रगती साधण्यासाठी पालकांच्या आग्रहामुळे निर्माण झालेली पायोनियर किड्स न्यू पाठशापेठ, दत्तनगर, सोलापूर.